नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अरुण प्रभुदेसाई आणि तुम्ही बघत आहात झटपट टेक न्यूज नंबर 2। आज सुद्धा टेक विश्वातल्या ठळक बातम्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत आणि खरंच काही जबरदस्त बातम्या आहेत। चला सुरू करूया। मित्रांनो, YouTube वरती एक खूप मोठं युद्ध चाललेलं आहे नंबर 1 स्थानासाठी प्यूडीपाय आणि इंडियन टी सिरीज या चॅनलमध्ये। तर काल दुसऱ्यांदा असं झालं की टी सिरीज प्यूडीपायच्या वरती आलेला नंबर 1 स्थानावरती। पण असं बरंच वेळा चाललेलं आहे की असं वाटतं की टी सिरीज प्यूडीपायला मागं टाकणार आहे आणि लगेच प्यूडीपायचे फॅन्स जे असतात ते ओव्हर ड्राईव्ह वरती जातात आणि प्यूडीपायला नंबर 1 वरती आणतात। आता दुसऱ्यांदा झालेलं आहे, पण अशी वेळ आली आहे की आता टी सिरीजने त्यांना मात दिली पाहिजे प्यूडीपायला आणि नंबर 1 स्थान हे पटकावलं पाहिजे। आणि त्यामुळे टी सिरीजला नंबर 1 वरती आणण्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करणं त्यांना गरजेचं आहे, पण त्याहूनही जास्त गरजेचं आहे आम्हाला सबस्क्राइब करणं। जर का नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, एक मोठी बातमी सॅमसंग कडनं येत आहे। असं म्हटलं जाते की सॅमसंग आता एक बजेट फ्लॅगशिप आणणार आहे। बजेट फ्लॅगशिप त्यांचे बजेट नसतातच, कुठले फ्लॅगशिप लेवलचे असतात ते 50, 60, 70 हजार। आता जो S10 सिरीज मधला सगळ्यात स्वस्त होता S10e, तो सुद्धा 55 का 56 हजारापासून चालू होत होता। पण आता असं म्हटलं जाते की सॅमसंग एक बजेट फ्लॅगशिप आणणार आहे जे कॉम्पीट करणार आहे OnePlus वगैरे ह्यांच्या रेंजमध्ये, म्हणजे 35-40 हजारमध्ये 855 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 या प्रोसेसरवरती आधारित असणारा एक फ्लॅगशिप सॅमसंग आणणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत ओप्पो आणि विवो हे जे चायनीज ब्रँड्स आहेत आतापर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन मार्केट दोन्ही मार्केटमध्ये अवेलेबल होते, पण विवो आता एक फक्त ऑनलाईन ओनली फोन आणणार आहे किंवा सिरीज आणणार आहे नवीन, ज्याचं नाव असणार आहे विवो S1। तो चायनामध्ये 19 तारखेला लॉन्च होणार आहे आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये येणार आहे। आणि का लॉन्च करतायत ऑनलाईन ओनली मॉडेल? कारण की त्यांना कॉम्पिटिशन द्यायची आहे Xiaomi आणि आता सॅमसंगचे A आणि M सिरीज जे अगेन ऑनलाईन ओनली आहेत त्याच्याबरोबर। बघूया, आता विवोने आणलेलं आहे, सॅमसंगने आणलेलं आहे Xiaomiला कम्पीट करण्यासाठी। रिअलमी तर आहे, अजून कोण येणार आहे नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये। मित्रांनो, काल मी तुम्हाला ओप्पो रेनो बद्दल सांगितलेलं, ही एक नवीन सिरीज आहे ओप्पोकडनं। चांगले स्पेसिफिकेशन्स आहेत, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरवरती असणार आहे, 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा असणार आहे, एप्रिल 10 ला लॉन्च होणार आहे। पण एक नवीन स्पेसिफिकेशन्स बाहेर आलेलं आहे, ते खरंच कुठल्याच दुसऱ्या फोनमध्ये नाही आहे। 10x ऑप्टिकल लॉसलेस झूम, 10 पटीनं झूम असणार आहे। म्हणजे विचार करा, लांबची गोष्ट तुम्ही एकदम जवळ आणू शकता झूमने आणि लॉस अजिबात होणार नाही इमेज क्वालिटीमध्ये। ओप्पो रेनो जबरदस्त होणार आहे आणि लक्षात ठेवा हा इंडियामध्ये सुद्धा खूप लवकर लॉन्च होणार आहे। आणि मित्रांनो, वावीने आज इंडियामध्ये त्यांचं लॉन्च केलेलं आहे GT वॉच। हे जे आहे 15 दिवसांची बॅटरी आहे, म्हणजे जे स्मार्ट वॉच आहे 15 दिवसांची बॅटरी आहे। त्याच्याबरोबर त्यांनी 2 बँड्स लॉन्च केलेले आहेत, बँड 3 प्रो आणि बँड 3E। चांगले आहेत, बॅटरी सगळ्यात महत्त्वाची असते। एक स्मार्टवॉच तुम्ही विकत घेता किंवा फिटनेस बँड विकत घेता, त्याची जी बॅटरी असते फार महत्त्वाची असते। आणि हे जे वावीचे आहेत GT वॉच किंवा बँड 3 प्रो किंवा बँड 3, ह्याच्यामध्ये बॅटरी खूप चांगली असणार। आणि मित्रांनो, आज खूप मोठा दिवस आहे, कारण की आज 30 वर्षापूर्वी ह्या गोष्टीचा जर का शोध लागला नसता तर मी तुमच्या समोर असा व्हिडिओ बनवू शकलो नसतो आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकला नसता। मी www वर्ल्ड वाईड वेब ह्याच्याबद्दल म्हणतोय आणि गुगलने सुद्धा त्यांच्या सर्च पेजवरती टाकलेला आहे गुगल डूडल, जे 30th ॲनिव्हर्सरी ऑफ www ला ते करतायत, म्हणजे दाखवत आहेत की आज आहे हा दिवस। पण मित्रांनो, एक विचार करा की जर का इंटरनेट नसतं तर काय झालं असतं? फार मोठी गोष्ट आहे ही। पण तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, wwwचा शोध कोणी लावलेला 30 वर्षापूर्वी? हे कमेंट्समध्ये सांगा, बघूया किती लोकांना येतं ते। आणि मित्रांनो, ॲपलने अनाऊन्स केलंय की 25 तारखेला ते एक इव्हेंट ठेवणार आहेत स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आणि बऱ्याच गोष्टी अनाऊन्स करणार आहेत। त्यापैकी 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो। नवीन व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस ते एक अनाऊन्स करणार आहेत। त्याच्यानंतर ॲपल न्यूज, म्हणजे सगळीकडनं वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स इकडनं सगळ्या न्यूज घेऊन तुम्हाला ॲपलच्या तुमच्या आयफोनवरती दाखवणार आहेत। त्याच्यानंतर ॲपल एअरपॉड्स 2 हे लॉन्च करणार आहेत। ॲपल पॉवर हे त्यांचं एक वायरलेस चार्जिंग पॅड आहे, ते लॉन्च करणार आहेत। तर बऱ्याच गोष्टी ॲपलकडनं येणार आहेत 25 तारखेला। 3-4 दिवसापूर्वी पबजी बद्दल न्यूज आली, जे पबजी खेळतात ही न्यूज व्यवस्थित आहे का? आणि एक चांगली न्यूज सुद्धा आहे त्याच्यामध्ये। असं म्हटलं जातं की सुरतमध्ये ते बॅन होणार आहे, तर सुरत नव्हतं, राजकोटमध्ये ते बॅन झालेलं आहे मार्च 9 पासून, म्हणजे कालपासून हे बॅन्ड आहे। पण
डोंट टेक टेन्शन. म्हणजे जर का तुम्ही सुरतमध्ये आहात आणि पबजी खेळत आहात, काही टेन्शन नाही. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून जर का पबजी खेळत आहात, कुणाला त्रास देत नाहीये, काहीही प्रॉब्लेम नाही. पण जर का तुम्ही पबजी खेळताना दुसऱ्याला अनॉयन्स करतात, ऑब्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत किंवा काही त्रास देत आहात दुसऱ्यांना, तर मात्र हे एक क्रिमिनल ऑफेन्स होतं आणि तुम्ही जेलच्या मागं जाऊ शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे आरामात दुसऱ्यांना त्रास न देता पबजी खेळू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि फायनली मित्रांनो, 10वी न्यूज. रेडमी 7 हा जो फोन आहे, म्हणजे रेडमी नोट 7 वगैरे लॉन्च झालेला आहे. चायनामध्ये रेडमी नोट 7 प्रो लॉन्च होणार आहे विथ सरप्राइजेस मार्च 18ला. पण त्या दिवशी काल सांगितल्याप्रमाणे कन्फर्म केलंय शाओमीने की रेडमी 7 लॉन्च होणार आहे मार्च 18ला. आणि जर का चायनामध्ये, जसं मी काल सांगितलं, चायनामध्ये जर का लॉन्च होणार आहे, याचा अर्थ पुढच्या एका महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये इंडियामध्ये सुद्धा रेडमी 7 येणार आहे. व्हेरी नाईस न्यूज. चला मित्रांनो, आजची आमची झटपट टेक न्यूज संपते इथंच. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पहिला आणि दुसराच एपिसोड आहे. पुढचे 5-10 एपिसोड जे असतील ते आम्ही इम्प्रूव्ह करत राहणार आहे. आणि एक 10-12 एपिसोड झाल्यानंतर बॅकग्राऊंड असू दे, बॅकग्राऊंड म्युझिक असू दे किंवा जे ॲनिमेशन्स वगैरे आहेत ते असू दे, सगळे इम्प्रूव्ह होणार आहेत. तर आम्हाला जरा फीडबॅक द्या कमेंट्समध्ये की कसं आम्ही आमची टेक न्यूज मराठीची इम्प्रूव्ह करू शकतो. आम्हाला ही शॉर्ट ठेवायची आहे, 5-6 मिनिटात ही संपवायची आहे. लक्षात ठेवा, 3-4 व्हिडिओ दिवसात करतो. फार महत्त्वाचं आहे, तुमचा फीडबॅक हा फार महत्त्वाचा आहे. नक्की द्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. चला मित्रांनो, आजची आमची झटपट टेक न्यूज नंबर 2 संपते इथं. जर का आवडली नक्की लाईक करा, नवीन आहात सबस्क्राईब करा, शेअरिंग करणं तुमच्या हातात आहे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.